मित्रांनो, देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर येऊन रडले का? याचं उत्तर सोपं आहे. त्यांना मान्य करायचं नाहीये की त्यांच्यामुळेच भाजप आणि महायुती बॅकफुटला पडलेली आहे. जे त्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये तोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे, याच्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नाराज झाली आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून पुन्हा सत्तेत आले, हे महाराष्ट्राला मान्य नव्हतं आणि हे सगळे कामं देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते. आणि महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला किंवा इतर राज्यामध्ये गेले, हे त्यांच्यामुळेच गेले, हे त्यांना मान्य करायचं नाहीये. म्हणून ते माध्यमांसमोर येऊन रडले. तसं पाहायला गेलं तर मोदींसुद्धा 19 सभा घेतल्या, त्यातील 14 उमेदवार हरले. ते येणार आहेत का जबाबदारी घ्यायला? तर नाही, त्यांनाच घ्यावी लागेल, कारण ते नेतृत्व करत होते. माध्यमांसमोर रडल्यावर त्यांच्या अश्रूचा थेंब माध्यमातील लोक दाखवतील आणि त्यामुळेच जनता भावनिक होईल. या भावनेने